जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रगतीचा आलेख हा क्षितिजाच्या पलीकडे गेला आहे, असे गौरवोद्गार संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वार्षिक स्नेहसंमेलनावेळी काढले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या या विद्यालयात क्षितिज एक नए संकल्प के साथ या थीम अंतर्गत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे नृत्यविष्कार सादर केले। श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चराचरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 गुरु बघ सांगे काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, संस्थेचे सदस्य तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, संचालक संजय भगत, माजी नगरसेविका अनिता पाटील, ब्रिजेश पटेल, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, किरण पाटील, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, प्राचार्य निशा नायर, ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष खांदेकर, सहाय्यक शिक्षिका नमिता आखुरी, खुशबू भोसले, सहाय्यक शिक्षक नंदकुमार भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपण इथं हे प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि ॲन्युअल सोशल गॅदरिंग इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। यायला जरी उशीर झालेला असला तरी तुमची सर्वांची उपस्थिती पाहिली म्हणजे पॅरेंट्ससुद्धा भरपूर आहेत, विद्यार्थी आता कार्यक्रमांच्या तयारीमध्ये बरेचसे मागे असतील, पण इथे आल्यानंतर आपल्या ज्या आजच्या गॅदरिंग करता आपण क्षितिज हे नाव ठेवलेलं आहे। तर हे क्षितिज जे आहे हे इथे एंट्री केल्यापासून किंवा परिसरात नजर लागल्यापासून पाहतोय तर हे क्षितिज लहान पडायला लागलं आहे आणि या कॉलेजची ज्युनियर कॉलेजची हे जे
हे जे काम जे आहे, प्रसिद्धी जी आहे ती मोठी झाल्यासारखी दिसायला लागलेली आहे. येत असताना फोटो गॅलरी ज्या आहेत याच्यावरून कल्पना येते की आपल्या कॉलेजेस ज्युनियर कॉलेज म्हणण्यापेक्षा जे कॉलेजेस म्हणावं लागेल, तर यानं किती प्रगती केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी भाग घेतले. मग ते तुमचं वैज्ञानिक दृष्टीनं असो, सहकार दृष्टीनं असो, NSCच्या दृष्टीनं असो, विविध कॉम्पिटिशन असो, विविध प्रकारचे कॅम्प इथे घेतले त्याच्यात असो, तर या सर्वामध्ये आपलं अजून हे ज्युनियर कॉलेज तसं लहानसंच मी म्हणेल. म्हणजे अजून आपली विद्यार्थी संख्या 700-800 आहे. किती आहे? 800. मी बोल 700-800 म्हटलं तर 800 आहे. 1000 पायलट आली नाही, पण 800 विद्यार्थी असताना आज हा जो प्रगतीचा आलेख पाहायला गेला तो क्षितिजाच्या पलीकडे गेलेला आहे. आणि अशा प्रकारचं मोठं यश तुम्ही संपादन केलेलं आहे. वर्ल्ड फोरम याचा एक रिपोर्ट आलेला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की भविष्यात 30 विद्यार्थ्यापैकी 20 विद्यार्थी असे असतील की त्यांना आज माहीत नाही की ते कोणता जॉब करणार आहेत. जे खूप जग विस्तारित झालेलं आहे, खूप गोष्टी वेगवेगळ्या होत आहेत. आज आपण AIचं पाहतो आहोत. म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत की विद्यार्थ्यांना इथं आपण सक्षमपणे तयार करतो आहोत. त्यामुळे मी सर्वांना सांगेन, मी खरंच तुमचा नाही जास्त वेळ घेणार. गो कॉन्फिडेंटली इन द डायरेक्शन ऑफ युअर ड्रीम्स अँड लिव्ह द लाईफ यू हॅव इमॅजिन. तुम्हाला कल्पनाशक्ती, तुमच्या कल्पनाशक्तीसारखं तुम्ही तुमचं आयुष्य जगा. जे तुम्हाला बनायचं व्हॉटेवर ते बना. पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कधीही कुठलीही गोष्ट लादू नका. त्यांना स्वातंत्र्य द्या, त्यांचं करिअर त्यांना निवडू द्या. कारण आजचे जे विद्यार्थी आहेत किंवा आपली जी पिढी आहे ही आपल्यापेक्षा खूप पुढची आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांना काही कळत नाही किंवा त्यांची अजून तेवढी परिपक्वता नाही, परंतु तसं बिलकुल नाही. त्यांचं प्रत्येकाचं ठरलेलं असतं की आपल्याला काय करायचं आहे, काय बनायचं आहे. फक्त तुम्ही त्यांच्या गुणांना वाव देत चला, प्रोत्साहन देत चला.